नमस्कार, मी पायल. आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. आता इतक्या सकाळी उठून मी हे सगळं का करत आहे हे पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. पण आहे ना, सकाळी उठल्यानंतर इतकं वातावरण छान झालेलं होतं. आपल्याला थंडीमुळं उठावं असं वाटत नाही, पण आहे ना उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर इतकं छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतं. आणि थंडी तर वाजतच राहते, कारण आहे ना इतकी थंडी आहे. ते आपण आंघोळ करा नाही करा तसंच बसा तरी पण थंडी वाजते. त्यामुळं थंडीला भिवून आहे ना आपण उठत नाही, पण आहे ना इतकं फ्रेश वाटतं आणि दिवसभर इतकं पॉझिटिव्ह वाटतं. त्यामुळं खरंच लवकर उठायला पाहिजे. आणि आता पौष महिना आहे त्यामुळं मी तर लवकर उठले आहे. तर पुढे कळेल तुम्हाला मी का उठले, कशामुळे उठले. आणि मी सकाळचं माझं सगळं आवरून घेतलं आहे. आणि सकाळी आहे ना असं आवरायला आहे ना पटकन व्हावं असं वाटतं, त्यामुळं शॉर्टकट चालू होता माझा सगळाच. व्हिडिओची चालू आहे ना सकाळी लवकर झाली आहे, कारण आहे ना आज सूर्यनारायणाचा रविवार म्हणजे पौष महिना चालू झाला आहे कालच. आणि आज सूर्यनारायणाचं आपल्याला व्रत करायचं असतं. आता बऱ्यापैकी सगळ्याच महिला हे व्रत करतात, पण खास करून अशा हे व्रत सगळेच जण करतात. सूर्याला अर्घ्य देणे आणि पूजा करणे. आणि आमच्या मराठवाड्यात तर खूप सगळ्याच घरात हे केलं जातं आणि आम्ही करतो व्यवस्थित. सूर्यनारायण ते काढतो. आता पुढे तुम्हाला कळेल की मी काय काय करते. आणि या दिवशी उपवासही असतो. आणि सूर्यनारायणाचे काय काय माहिती आहे मी ही पुढे व्हिडिओमध्ये देईलच. कहाणी कुठली आहे, कुठली वाचावी, हे सगळं माहिती तुम्हाला देईल मी. तर आता खूप थंडी आहे आणि 6:45 वाजले आहेत. आता सगळं माझं उरकलं आहे. पूजेचं साहित्यही काढलं आहे. मी दाखवते तुम्हाला पूजेचं मी काय काय साहित्य काढले. आणि लगेच पूजा मांडायला घेणार आहे. थोडीशी सूर्य असं आपल्याला दिसला पाहिजे असं अर्घ्य तेव्हा द्यायचं आणि पूजा मांडायची. तर हे आज केलं जातं आणि दिवसभर विंचरलं जात नाही, त्यामुळे मग सकाळनंच एकदा विंचरून घेतलं. याच्या मागं काही कारण असेल मला तर माहीत नाही, पण आपण अंधश्रद्धा म्हणण्यापेक्षा थोडं काही सांगितलंय म्हणून आपण केलं तर काय हरकत आहे असं मला वाटतं. आणि काहीतरी त्याच्या मागं कारण असल्याशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्या संस्कृतीत केले गेलेलं नाही आहेत तसं मला वाटतं. त्यामुळं मग थोडंफार पाळायचं, जेवढं होतं तेवढं पाळायचं. आपल्याला जेव्हा दिवशी नाही जमत तर आपण त्या दिवशी नाही पाळायचं, पण आता जमतंय तर करायचं. लवकर त्या निमित्ताने तर आपण लवकर उठतो. तर चला पूजा मांडणी करते आणि कशी करते तेही तुम्हाला दाखवते. सूर्यनारायणाची पूजा करायची असते या दिवशी, त्यामुळे ना त्याला लागणारं पूजा साहित्य इतकं काही सगळं लागत नाही, पण आहे ना जेवढं लागतं तेवढं मी ताटामध्ये काढून घेतलं आहे. आणि या दिवशी मी काय लागते तुम्हाला दाखवते. हळदी कुंकू, अक्षदा, परत गंध, वस्त्रमाळ, तीळ या पूजेत लागतात. सुपारी, आपल्याला गणपतीचे रूप, नाही तर तुम्ही मूर्ती घेतली चालते. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, तुपाचा दिवा आणि वाणाचं सामान आपल्या घरामध्ये जे असेल ते, फुलं, पाणी, फळं असेल तर. आणि दिवेला घ्यायचे आणि पाणी भरलेला तांब्या घ्यायचा. आणि या दिवशी आपल्याला तांब्यातूनच आपल्याला अर्घ्यही द्यायचं असतं. तर पुढे मी दाखवेलच काय काय करायचं, कसं कसं करायचं. अगोदर मी पूजा करून घेणार आहे. नॉर्मली लोक काय करतात की अर्घ्य देतात, पण मी जेव्हा पूजा करायला घेतली होती ना तेव्हा सूर्य उगवलेला नव्हता. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हाच आपल्याला अर्घ्य द्यायचं असतं. त्यामुळं मग जरा थोडंसं मी पूजा करून घेणार आहे आणि नंतर अर्घ्य देणार आहे, तसंही चालतं. आणि खूप छान वातावरण चालतं. 6:45 वाजल्या होत्या आणि आता दिवस यायला लवकर असं उजेड पडतो आणि किती थंडी वाजते, त्यामुळं कोणही बाहेर दिसत नाही, इतके थंड आहे. पण वातावरण एकदम शांत असं एकदम मस्त दिसतंय. अगोदर आहे ना तुळशीची पूजा करायची. आता या दिवशी रविवार असतो ना, त्यामुळे आपण तुळशीला पाणी व्हायचं नसतं, कारण तुळशीला हाती लावायचा नसतो आपल्याला या दिवशी. माझ्या तुळशीमध्ये शाळीग्राम बी आहेत, मग त्यांना आहे ना स्नान घालावं लागतं, म्हणून त्यांना खाली घेतलं मी. आणि त्यांना स्नान घालून त्यांची ही पूजा करायची असते, कारण तुळशीमध्ये शाळीग्राम ठेवले जातात. आणि मग हळदी कुंकू लावून तुळशीची पूजा करायची. पण या दिवशी तुळशीला पाणी व्हायचं नाही एवढं, आणि तोडायची नाही तुळशी रविवारी. एकादशीलाही तोडली जात नाही, पण या दिवशी. आणि तुळशीला दिवा लावायचा, दीप धूप दाखवायचा, एवढं करायचं अगोदर. मग आपल्या पूजेला सुरुवात करायची. तर आहे ना या दिवशी सूर्य उगायला लागला होता, पण आपल्याकडे लवकर दिसत नाही. जेव्हा उगवतो तेव्हाच वरी आल्यानंतर इथं आमच्या इथं दिसतो. तसं आहे ना मला टेरेसला जावं लागतं. आणि इथं आहे ना मी रोज तुळशीपाशी गोपद्म काढते. आणि याचंही खूप महत्त्व आहे. तुम्ही पाहिलं नसेल ना तर आपल्या चॅनलवर जावं तर
खूप गोपद्माची एकदम छान अशी कहाणी ही आहे. आणि ते केल्यानंतर खरंच व्रत केल्यानंतर खरंच छान अनुभव येतात. तर आहे ना, इथं मी रोज तुळशीपाशी आहे ना दुसरी रांगोळी काढतच नाही, फक्त गोपद्म काढते. आणि त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षता व्हायच्या, एवढंच करायचं. आणि फुले असेल तर फुल व्हायचं. एवढे गोपद्माचं व्रत केलं जातं. आता 4 मासमध्ये हे व्रत खूप मानलं जातं. तर हे मी करून झालं आहे. आणि नंतर मग पूजेला, आता पूजा आहे ना आपल्याला पाटावर मांडले तरी चालते, चौरंगावर. आणि ना माझ्याकडे जो पाट आहे ना त्याच्यावर काही दिसले नसतं, जे सूर्यनारायण काढलं असतं ते. त्यामुळं मग मी चौरंग घेतला आणि त्याच्यावर आहे ना मला सूर्यनारायण काढायचे होते. आधी दिव्याला मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि दिवेच्या हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची, आणि नंतरच आपल्याला पूजा आपण सुरू करू शकतो. आता इथं आम्ही आहे ना कुठे कुठे आहे ना कलश मांडत नाहीत, पण आमच्या इकडं पद्धत आहे त्याप्रमाणे मी पूजा मांडते. कलश कोण कोण मांडतं, कोण कोण नाही मांडत, पण आम्ही मांडतो. तर कलशामध्ये ना हळदी कुंकू, अक्षदा, फूल, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं एवढं टाकतो. आणि प्रत्येक वेळेस आपण तेच टाकतो. आणि पानं लावायचे आणि नारळ ठेवायचा. तर हा कलश आणि कलशाला आहे ना बोटं पण ओढून घ्यायचे. तर ते मी नंतर ओढून घेतले आणि तो कलश मी तांदळावर ठेवला. आता इथं कोण कोण स्वास्तिक काढतं, नाहीतर आहे ना असंच फक्त तांदळाचं गोल करतं आणि त्याच्यावरच हा कलश ठेवला जातो. आणि इथं माझं आहे ना फुलं राहिले होते, मग ते पूजेतून उठायचं कसं म्हणून मग मी नंतर मागून घेतले फुलं आणि नंतर ठेवले आहेत. आणि इथं बोटं ओढायचे राहिले होते तेही घेतले ओढून. आणि आहे ना वस्त्रमाळ घालायची आहे. वस्त्रमाळाला पण महत्त्व आहे, कारण या दिवशी मराठवाड्यात हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. आता कुठं कुठं करतात नाही करत माहीत नाही, पण आमच्या इकडं तर खूप उल्हासाने करतात आणि प्रत्येक जण करतं. आणि इथं गणपती बाप्पाची मी पूजा स्थापना केली आहे. इथं पानाच्या विड्यावर त्यांना हळदी कुंकू, फूल, अक्षदा वाहून त्यांची पूजा, कारण आपण कुठलीही पूजा गणपतीच्या साक्षीनं करतो त्यामुळं. आणि इथे ना सूर्यदेव काढायचे आहेत. आणि आता सूर्य असं तेज असतं, त्यामुळं मग मी पिवळा कलर खाली टाकला आहे, जेणेकरून आपली जे हातानेही कोण कोण सूर्यदेव काढते. मी अगोदर हातानेच काढायचे जेव्हा माझ्याकडे हा साचा नव्हता, पण आता 2 वर्ष झालं मी साचा आणला आहे. तर हा साचा इतका छान आहे की सगळ्यांनाच असं सूर्यदेव इतकं छान दिसतात. आणि मला आपण हाताने काढला तोही छान दिसतं, पण आता आपल्याला सगळं शॉर्टकट पाहिजे असतं त्यामुळं. आणि दिसायलाही छान वाटतं असा काढल्यानंतर. आपल्या हाताने एवढं परफेक्ट येत नाही, त्यामुळं पटकन होतो आणि तसा वेळही जास्त जातो. आणि सकाळी आहे ना सूर्य उगवायच्या वेळेस आपल्याला ही पूजाही करायची असते, अर्घ्यही द्यायचे असतं, पण याच पूजेला खूप महत्त्व असतं. आता सूर्यनारायणाची पूजा केल्यानंतर आपल्याला खूप सारे फायदे होतात. तर आता शारीरिक फायदे तर होतात. आपण सूर्यदेवाचे अर्घ्य द्यायला गेल्यानंतर आपल्याला डोळ्या, त्वचा, केस, नंतर आपले रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळं सूर्यनारायणाची आपण पूजा करतो. आणि इथं ओवसतात आमच्या इकडं तीळ आणि तांदळाने ओवसतात. आणि तिळाचाच नैवेद्यही ठेवला जातो. इथं रानोबाई काढली आहे आणि गोपद्मही इथं काढले जातात, तर तेही काढून घेतले आहेत मी. आणि अशी पूजा केली जाते, सोपी पूजा असते, पण ते अंगणामध्येच केली जाते. आता अंगणामध्ये कोणाच्या जागा नसतं, ती गॅलरीमध्ये करतात. आणि इथं वाणाचं जे आपले साहित्य असेल ना, ऊस, बोर, पेरू, गाजर, आपण जे वाण बनवतो ना संक्रांतीला, ते त्याच्यात जे जे असतं ना ते फक्त ठेवलं जातं पूजेमध्ये. तर तेवढं आणि तिळागुळाचा मान असतो. नंतर मग सूर्यदेवाची कहाणी ऐकायची असते, आरती करायची असते. तर ही तर मी आहे ना कहाणी ऐकली, कारण माझ्याकडे पुस्तक नाही, त्यामुळं मी कहाणी ऐकली आणि आरती करून घेतली. आणि इथेही अर्घ्यासाठी आहे ना पाणी घेतलं आहे. आणि ते मी टेरेसला जाऊन आहे ना अर्घ्य द्यायचे, म्हणून त्याच्यात हळदी कुंकू, आपल्याला अक्षता टाकायचे, तीळ टाकायचे आहेत आणि त्याच्यात लाल कलरचं फूल टाकायचं आहे. एवढं टाकून आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. ते त्या पाण्याची पूजा केल्यासारखंच करायचं आणि नंतर आपल्याला अर्घ्य द्यायचं सूर्याला बघून. आणि सूर्याच्या 12 नावांचा आपल्याला जप करायचा या दिवशी, त्यामुळं
आपल्यात तेज वाढतं, म्हणजे खूप सारे असे फायदे होतात. हे व्रत केल्याने आपल्या शरीरामध्ये सकारात्मक बदल दिसतात, नकारात्मकता आपल्यापासून दूर राहते. आपल्या कुंडलीमध्ये जर ग्रहांचा दोष असेल ना तर तो कमी होतो आणि सूर्याचा तेज आपल्यात वाढतं आणि सौभाग्य वाढतं आपल्यामध्ये. त्यामुळं सूर्यनारायण व्रत केले जाते. सूर्यासारखं आपलं आयुष्य लख्ख व्हावं आणि उजळावं यासाठी हे सूर्यनारायण व्रत केले जातात. सकाळची छान पूजा झाली आहे आणि आता अर्घ्य द्यायला मी टेरेसला जाईल, नाही तर खाली पार्किंगला तरी जाईल. आणि छानशी पूजा झाली आणि आदित्य रानोची कहाणी ही मी वाचली आहे. तर पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सूर्यनारायणाची अशी पूजा जर रविवारी पौष महिन्यात करता का हेही नक्की कमेंट करून सांगा. तर चला, दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली आहे, पण थंडी खूप आहे. अजून काही थंडी कमी झाली नाही. आता चहा घेते. खाली आहे ना, पार्किंगला गेलं तरी सूर्य सकाळी लवकर खाली असं दिसत नाही. आणि आज सूर्याला अर्घ्य आपल्याला 9 वाजायच्या आत दिला पाहिजे, जेवढंच लवकर जमतंय. पण सूर्यदेव दिसले नाही तर मग अर्घ्य आज कसं द्यावं, म्हणून मग काय केलं की सूर्यदेव दिसतील म्हणून वरी टेरेसला गेले आणि तिथं जाऊन मग अर्घ्य दिलं. सरांना लवकर उठवलं त्यासाठी आणि टेरेसला घेऊन गेले. आणि टेरेसवर आहे ना उन्हात बसायला इतकं छान वाटत होतं. पण आता खाली आल्यानंतर आहे ना खूप थंडी वाजायला लागली. म्हणून चला म्हटलं चहा प्यावा अगोदर आणि मग राहिलेली आपली कामं करावी. आज संडे आहे तरी पण सगळ्यांना लवकर उठवलं जेणेकरून माझे सगळी कामं लवकर होते. आणि असं काहीतरी पूजा ते असल्यावर असं छान वाटतं. त्यामुळं असतो आणि उपवास आपल्याला संध्याकाळच्या अगोदरच सोडायचा असतो. तर त्यामुळं मग त्याचीही तयारी स्वयंपाकाची करायची आहे. आणि घरातली कामं संडे म्हणलं की आणि बाहेर जायचं असतं, काहीतरी राहिलेलं असतं ते कामं करायचे असतात. तर चला, दिवसाचं आता काय काय होतंय मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर माझ्या आहे ना दारात आहे ना छानशी रांगोळी काढली. या दिवशी काय मी उंबऱ्याला हळदीने लेपन केलं नाही, पण आपल्या दरवाजात रांगोळी रोज काढलीच पाहिजे आपण आणि दिवा लावला पाहिजे. तर आहे ना मला यावेळेस आहे ना अजून एक गोष्ट छान मिळाली की लक्ष्मीचे असे पाऊल, शुभचिन्ह असलेले पाऊल खूप दिवसापासून शोधत होते. पण आहे ना मला लाकडी साच्यामध्येच मिळत होते आणि ते खूप कॉस्टली होते. त्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या, जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. पण आता गेले होते तर मला मिळाला. तर खूप छान साचा आहे. आता माझ्याकडनं काढण्यात थोडंसं हे झालं, रांगोळ कमी पडली, पण खूप छान आहे, येते व्यवस्थित काढायला. आणि इथं देवांची पूजा ही करून घेतली होती आणि सकाळी लवकर पूजा करावी असं म्हणतात, म्हणून मग सगळ्याच गोष्टी माझ्या पटपट झाल्या. आणि दिवस आपला आहे ना अशी पटपट पूजा केल्यानंतर दिवसही छान जातो. आणि इथं मग स्वयंपाकाची तयारी चालू झाली. आणि तसं संडे म्हणल्यावर आहे ना काहीतरी विशेष करायचं असतं, काहीतरी करायचं असतं. पण आहे ना म्हटलं हे आज काही सांगायचं नाही, खरं नाही ना सकाळी लवकर उठावं लागलं होतं मला. त्यामुळं मग नॉर्मलच मी आज स्वयंपाक बनवणार होते. तर तेच माझं चाललं होतं. तर आहे ना मी आहे ना रोज हे उखळ काय यूज करते. तर आहे ना मला आमच्या सगळ्या जणीच विचारतात की काय असा फरक पडतो की तू रोजच याच्यातच कुटते. तर याचं असं कारण आहे की आपण जे पारंपरिक आता आपण आहे ना खाल्लेलं असेल ना तर आपल्याला टेस्टमध्ये मिक्सरच्या आणि या उखळीच्या ह्याच्यातील फरक आपल्याला लगेच लक्षात येतो. की आपण जर जेवण करत असेल ना तर आपण जे लसूण वापरतो ते ना ठेचल्यावर त्याचा काही वास वेगळाच येतो भाजीमध्ये. आणि नंतर आपण जर पेस्ट बनवत असेल ना त्याचं जर व्यवस्थित घेतलं ना तर आपल्याला रोज खाण्यात असेल तर लक्षात येतं की आपण अशा पद्धतीनं केलं पारंपरिक पद्धतीनं तर भाज्याही खूप छान होतात. तर त्यामुळं मग मला आहे ना आता ती सवय लागली. त्यामुळं
मी शक्यतो फ्रेश कुटते आणि फ्रेश टाकते आणि जेव्हा मी मिक्सरमध्ये कुटते ना तेव्हा मग मलाच वास लागत नाही असं होतं. आता मनाचं म्हणा किंवा सवयीचं म्हणा असं काहीतरी झालं, त्यामुळं मग मी शक्यतो रोज काढते. आणि आता बघा आपण पारंपरिक गोष्टीकडं चाललो आहे, तर मग सगळ्याच गोष्टी पारंपरिक करायला पाहिजे. आणि मिक्सरमध्ये केलेलं त्याचं अर्थ राहत नाही. जेव्हा आपण कूट बनवतो शेंगदाण्याचं कूट, तेव्हा ते आपण मिक्सरमध्ये बनवलं तर ते खूप बारीक होतं. आणि जर तुम्ही उकळीत केलं ना तर ते व्यवस्थित आपल्याला जसं पाहिजे तसं होतं. त्यामुळं भाजी इतकी छान होते. तर तसंही करून बघितलं मी. खूप गोष्टी ट्राय करत असते की ह्या गोष्टी केल्याने काय होतं, त्या गोष्टी केल्याने काय होतं. पण त्याच्यावरून मला असं लक्षात येतं की कुठलीही पारंपरिक गोष्टी काय केव्हा म्हणजे पहिल्यापासून आलेल्या आहेत तर त्या खरंच खूप चांगल्या आहेत वापरायलाही. आणि आपल्या जीवनामध्ये आज जरा थोडंसं आपल्याला त्रास होतो, पण खरंच वापरल्यानं आपल्याला खरंच फरक जाणवतो. त्यामुळं मग शक्यतो माझं ओढ असते की पारंपरिक गोष्टी कराव्या. आता म्हातारी म्हटलं तरी चालेल, कारण मला त्या गोष्टी आवडतात. त्यामुळं मग मी ते करते आणि ते माझ्या अंगवळणीही पडले आहे. तर आता इथं आहे ना म्हटलं चला आता भाजीला काय करावं हा आपल्यासमोरचा रोजचा प्रश्न. मग आहे ना आज मी तिखट डाळच बनवणार होते, वरण काही बनवणार नव्हते. कारण मला उपवास असेल तर मला डाळ खूप आवडते आणि माझं पोट भरत नाही डाळ असल्याशिवाय. मला कुठलीही भाजी नसेल ना तरी चालतं, फक्त तिखट डाळ दिली ना तर मी पोटभर जेवते. असं माझ्या बाबतीत होतं. तर म्हणून मग आज उपवास होता तर मग आवर्जून तिखट डाळ बनवली आणि घेवड्याची शेंग. आता तुमच्या इकडं वाल म्हणतात का घेवडा म्हणतात मला कमेंट करून सांगा. आमच्याकडं घेवड्याची शेंग म्हणतात. तर त्याची भाजी बनवली. कारण आहे ना आपण जेव्हा संक्रांतीचं वाण बनवतो त्याच्यात ही शेंगा असते, त्यामुळं. आणि आज तिळगुळ नाही तर थोडंसं गोड असं नैवेद्य काहीतरी करायचं असतं. तर पुढं मी पुरणपोळी केली, कारण पुरण शिल्लक होतं घरामध्ये, तर त्याचीच पुरणपोळी केली आणि त्याचाच नैवेद्य दाखवला. आणि इथं मी दोन्हीकडे ना ॲट अ टाईम भाज्या करून घेतल्या. त्यामुळे ना आता सवय लागल्यामुळे असं पटकन होतं. नाही तर एक करायला गेलं की मग वेळ होत जातो आणि आपल्याला सगळं पटपट सगळं वेळेत झालं पाहिजे असं वाटतं. त्यामुळं मग पटपट भाज्या करून घेतल्या. आणि नंतर मग रविवार होता तर मग मुलांना लवकर भूक लागते आणि याच्यामध्ये माझा खूपसा वेळ गेला. आणि मग आपली पूजा ते याच्यामध्ये सगळा वेळ गेल्यामुळं मग आपल्याला कामं पुढचे राहतात. त्यामुळं लवकर लवकर कामं उरकावी लागतात. कोणतेही काम करायचं ते आपल्याकडून शिकायला पाहिजे की आपण कसं कामाचं नियोजन छान करतो. तर असं सगळ्याच बायका खूप छान सगळं नियोजन करत असतात. तर इथं माझ्या भाज्या करून झाल्या होत्या, त्याच्यावर मी कोथिंबीर वरतून टाकली आणि चवीला तर अप्रतिम झाल्या होत्या. कांदा टोमॅटो टाकला नाही तरी पण खूप छान झाल्या होत्या. आणि इथं नैवेद्य काढला. तर आणि हा नैवेद्य देवालाही दाखवायचा असतो आपल्याला आणि सूर्यनारायणालाही. आणि नैवेद्य मी असंच भरते आणि तो नंतर आपणच खायचं, कारण सिटीमध्ये गायी नसतात. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.